नमस्कार. रंजना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी कुरकुरीत शंकरपाळ्या तिखटवाल्या बनवणार आहे. तरी त्याला लागणारं साहित्य 300 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम रवा, लसूण, नमक, जिरी, अद्रक, हिरवी मिरची, ओवा आणि कोथिंबीर. तरी ह्या स्वादिष्ट, रुचकर व कुरकुरीत अशा खूप छान होतात. लहान मुलं आवडीनं खातात. कुणीही खाल्लं, नाश्त्यासाठी बनवलं तरी चालते. खूप छान होतात. करून बघा. आता ह्याच्यासाठी आपण मसाला करून घेऊ. लसूण, अद्रक, हिरवी मिरची, थोडंसं जिरं, थोडी कोथिंबीर. आता आपण ह्याला बारीक करून घेऊया. असा छानसा मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचे. आपण मैदा घेऊया, रवा घेऊया, त्याच्यामध्ये ओवा थोडा घेऊन टाकू. थोडा हातावरती बारीक करून घ्यायचा. थोडंसं नमक टाकून घेऊया. आणि ह्याला मिक्स करून घेऊया. ह्याच्यासाठी आपल्याला मोहन लागणार आहे तेलाची. तरी तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. साधारण 3 चमचे, 3 ते 3.5 पळ्या छोट्या छोट्या टाकायच्या. त्याला आता आपण मिक्स करून घेऊया. आणि तेल जे आपण टाकलेलं आहे, मोहन टाकलेली, त्याला असं पूर्ण हातावरती त्याच्या गाठी पूर्ण फोडून घेऊया. आणि पीठ एकदम स्मूथ करून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. आणि पीठ मळून घेऊया. तरी हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. आणि चांगलं असं मळून घेऊया. मळून झाल्यानंतर त्याला अर्ध्या तासासाठी एखाद्या भांड्याने झाकून ठेवायचं. 15-20 मिनटं ठेवलं तरी चालेल, पण जेवढं जास्त भिजेल तेवढे छान येतात. आणि असं भांड्याने झाकून ठेवूया. अर्धा तास झालेला आहे. तरी आपण पाहूया पीठ. असं छानसं हे पीठ तयार झालेलं आहे. त्याला अजून आपण थोडं हे करून घेऊया. आता आपण त्याचा गोळा तयार करून घेऊया. आणि लाटूया.
असे छानशी पातळ लाटून घ्यायचे. लाटून झालेले आहे, तरी आता आपण त्याला कापून घेऊया. फिरकीने कापून घ्यावे, चाकूने कापल्यात तरी चालेल. असे कापून झालेले आहे. आता आपण ह्या साईडून असे कापणार आहोत आणि मोठ्या साईजमध्ये असे कापून घ्यायचे. एक साईड लहान साईज, एक साईड मोठी साईज, आणि त्यावेळेस हे असे निघतात. असे ते साईडला काढून घ्यायचे. अशा मी कापून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेले आहे कढईमध्ये. आपण तळून घेऊया. अशा छानशा थोडासा लाईटली ब्राऊन कलर आला पाहिजे असा तळून घ्यायचा. हे तळून झालेलं आहे. त्या अशा तयार झालेल्या आहेत आमच्या तिखट शंकरपाळ्या. तरी इतक्या सुंदर आणि अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. तरी तुम्हीही बनवून बघा, खाऊन बघा. खूप सुंदर आणि कुरकुरीत, स्वादिष्ट आणि पौष्टिक पण आहेत. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.